Now, genetic engineering. या जेनेटिक इंजिनिअरिंगला डीएनए मॅन्युप्युलेशन पण म्हणता येईल. जीन मॅन्युप्युलेशन. म्हणजे जीन मध्ये हेराफेरी किंवा डीएनए रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी असं पण म्हणता येईल. यामध्ये बेसिक काय आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये आपण काय करणार आहे? एखाद्या ऑर्गॅनिझमकडं एखादा महत्वाचा जीन आपल्याला मिळाला, तो जीन त्या ऑर्गॅनिझम मधून आपण आयसोलेट करणार, त्याला सुटेबल व्हेइकल बरोबर जोडणार. व्हेइकल आपल्याला माहिती आहे, काही वेळा आता आपण पाहतो टायफॉइडची जी बॅक्टेरिया आहे, साल्मोनेला टायफी, पॅराटायफी ए बी काय असतील, या बॅक्टेरिया कॅरी करण्याचं काम आपल्या घरातल्या ज्या माश्या करतात. मग त्या माश्या काय झाल्या? कॅरियर झाल्या. त्यांनी आपल्याकडं टायफॉइड प्रेम भेट दिला. किंवा मॉस्किटो विचारात घ्या, मॉस्किटो सुद्धा कॅरियर आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांचे जे प्रोटोझोन्स आहेत, जे पॅरासाइट आहेत, ते पॅरासाइट एका पर्सन कडनं दुसऱ्या पर्सन कडं कॅरी करायचं काम कोण करतंय? तर मॉस्किटो, फिमेल मॉस्किटो जो आहेत ते करतात. म्हणजे ते कॅरियर झाले, ते व्हेइकल झाले. तसे इथं डीएनए कॅरी करण्यासाठी व्हेइकल्स पाहिजे. आणि मग डीएनए त्या व्हेइकल बरोबर जोडलं, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचंय तो ऑर्गॅनिझम म्हणजे सुटेबल होस्ट, आणि त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड बनवणार किंवा त्याच्यापासून आपल्याला आवश्यक असणारा प्रॉडक्ट मिळवणार. सिंपल एम आहे. म्हणजे या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये जे टूल्स आपण यूज करणार आहोत, जर तुम्हाला टूल्स व्यवस्थित समजले तर 80% चॅप्टर समजला. आणि जे टूल्स इथे यूज करायचे आहेत ते 4 प्रकारचे आहेत. एक, डिफरंट टाइप्स ऑफ एन्झाइम्स यूज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या प्रोसेसमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम आपण यूज करणार आहोत ते एन्झाइम. सेकंड, जो डीएनए ट्रान्सफर करायचा आहे, काही जणांनी त्याला अलिन डीएनए, एनसीआरटीनं अलिन डीएनए, फॉरेन डीएनए, आणि या डीएनएला कट करण्यासाठी रिस्ट्रिक्शन एन्झाइमचा वापर आपण करतोय. रिस्ट्रिक्शन एन्झाइम हे अतिशय महत्वाचं टूल जेनेटिक इंजिनिअरिंग साठी मिळालेलं आहे. जर रिस्ट्रिक्शन एन्झाइम नसते तर आज आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंग स्टडी करायचा विषयच आला नसता. इतकं ते महत्वाचं टूल आहे. त्याच्यानंतर व्हेइकल डीएनए. डीएनएला कॅरी करायला दुसरं डीएनएच महत्वाचं. डीएनएला कॅरी करण्यासाठी दुसरं डीएनए, जे डीएनए कॅरी करतं त्याला आपण व्हेइकल म्हणतो, ते पण यामध्ये महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर होस्ट सेल, ज्या सेल मध्ये तुम्ही जीन ट्रान्सफर करणार आहे. आता बीटी कॉटनची व्हरायटी बनवायची आहे,
मग बीटी कॉटनची व्हरायटी बनवताना बीटी जीन आपण बॅसिलस thuringiensis मधून काढून घेतला रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएटच्या मदतीनं, एन्झाईमच्या मदतीनं. तो व्हेइकलला जोडला प्लाझमिडला आणि कॉटन मध्ये इन्सर्ट केला. म्हणजे कॉटन होस्ट सेल झाली ना. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझमला आपण जेनेटिकली मॉडिफाईड करतो तो होस्ट असणार आहे, ज्याच्यापासून आपल्याला प्रॉडक्ट मिळणार आहे तो होस्ट असणार आहे, त्यामध्ये ट्रान्सफर करणे. तर असे 4 महत्वाचे टूल्स या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. आणि आपण सुरुवातीला या चॅप्टरच्या टूल्स किंवा मेजर पार्ट जो चॅप्टरचा आहे तो टूल्स हाच आहे. बाकीचे आर्टिकल्स कमी आहेत पण टूल्स मेजर पार्ट आहे. मग याच्यामध्ये एन्झाईम्स कोणकोणते यूज केले जातात. समजा एक बॅक्टेरिया आहे बॅसिलस thuringiensis. आज आपण अनेक बीटी व्हरायटी बनवतोय. बीटी कॉटनची व्हरायटी बनवलेली आहे, बीटी ब्रिंजल बनवलेला आहे, बीटी कॉर्न बनवलेला आहे, बीटी सोयाबीन बनवलेला आहे. कितीतरी बीटी व्हरायटी म्हणजे इन्सेक्टिसाइडल व्हरायटीज म्हणजे इन्सेक्टला रेजिस्ट करणाऱ्या व्हरायटीज आपण बनवलेल्या. तर या बीटी व्हरायटीसाठी जो बीटी जीन आहे तो कुणाकडनं घेतलाय. बॅसिलस thuringiensis. बॅसिलस thuringiensis नावाची सॉइल बॅक्टेरिया आणि या बॅक्टेरियाकडं जो क्रोमोसोम आहे, या बॅक्टेरियाकडं जो क्रोमोसोम आहे त्या क्रोमोसोम मध्ये एक महत्वाचा जीन आहे आणि त्या जीनला आपण म्हणतो क्राय जीन. थोडा आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. तर हा जीन आपल्याला आयसोलेट करायचा आहे आणि तो व्हेइकल बरोबर जोडायचा आहे. मग याच्यासाठी टूल्स काय काय लागणार. पहिलं टूल लागणार, ही सेल आपल्याला या सेलचा वॉल असेल किंवा मेम्ब्रेन असेल तर ही सेल ओपन करण्यासाठी वॉल किंवा मेम्ब्रेन डिझॉल्व करायला पाहिजे. मग इथं सेल वॉल डिझॉल्विंग एन्झाईम वापरले पाहिजे. सेल वॉल डिझॉल्विंग एन्झाईम्स वापरले पाहिजे. आणि पहिला एन्झाईमचा ग्रुप आहे तो आहे लायसिन एन्झाईम, ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम. जर बॅक्टेरियाचा वॉल आपल्याला ब्रेक करायचा असेल, मेम्ब्रेन ब्रेक करायचा असेल तर त्यासाठी आपण लायसोझाईमचा वापर करतो. लायसोझाईमचा वापर करतो. मेम्ब्रेन ब्रेक करायचा असेल तर लिपिड आणि प्रोटीन मेम्ब्रेन बनलेले ना, लायपेज आणि प्रोटीएज. पुन्हा जर आपल्याला प्लांट सेल आपण इथं घेतली असेल, प्लांट सेलचा मग सेल वॉल आणि मेम्ब्रेन दोन्ही आपल्याला काढून टाकायचं असेल, डिझॉल्व करायचं असेल, ब्रेक करायचं असेल तर त्याच्यासाठी हे एन्झाईम नाही चालणार, लायसोझाईम नाही चालणार. तिथं पेक्टेज, सेल्युलेज आणि मग प्रोटीएज, लायपेज मेम्ब्रेन ब्रेक करायला. म्हणजे प्लांट सेल असेल तर सेल वॉल डिझॉल्व करणारे एन्झाईम पाहिजे आणि मेम्ब्रेन साठी तर लागतात. मेम्ब्रेन प्रत्येकाकडे आहे. मेम्ब्रेनचे एन्झाईम प्रोटीएज आणि लायपेज सगळ्याला लागणारच, ते कॉमन आहे सगळ्यासाठी.
जर आपल्याला ॲनिमल सेलचा मेम्ब्रेन ब्रेक करायचा असेल, तिथं काही सेल वॉल नाही आहे, तर फक्त प्रोटीएज आणि लायपेज वापरले तरी सफिशियंट आहे. जर एखादी फंगल सेल आपण घेतली असेल तर या फंगल सेलचं वॉल कायटिननं बनलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी एन्झाईम कोणतं वापरायचं? कायटिनेज. So various lysing enzymes are used to break the cell to dissolve the wall or membrane. ज्या सेल मधून आपल्याला जीन काढायचा आहे त्या सेलचा वॉल किंवा त्या सेलचं मेम्ब्रेन डिझॉल्व करण्यासाठी आपण लायसिंग एन्झाईम वापरतो. त्यासाठी लायसिंग एन्झाईम वापरतो. कोणकोणत्या आहेत? बॅक्टेरियल सेल असेल तर लायसोझाईम, प्लांट सेल असेल तर पेक्टेज सेल्युलेज, ॲनिमल सेल असेल तर फक्त प्रोटीएज आणि लायपेज, फंगल सेल असेल तर कायटिनेज हे एन्झाईम यूज केलं जातं. आणि या सर्व एन्झाईमच्या मदतीनं शेवटी इथं सेल वॉल जो आहे तो सेल वॉल किंवा मेम्ब्रेन आहे ते काढून टाकलं. आता आपल्याला त्या बॅक्टेरियाचा त्या सेलचा क्रोमोसोम उपलब्ध आहे. आता आपल्याला या क्रोमोसोमचा या डीएनएचा आवश्यक तेवढा तुकडा करायचा आहे. त्यासाठी आता हे एन्झाईम चालणार नाही. त्याच्यासाठी सेकंड एन्झाईमचा ग्रुप इथं आहे न्यूक्लिएज. सेकंड ग्रुप एन्झाईमचा आहे न्यूक्लिएज. जर आपल्याला टोकाचे न्यूक्लिओटाइड, एंडचे न्यूक्लिओटाइड ब्रेक करायचे असतील तर यासाठी एक्झोन्यूक्लिएज. जर आपल्याला मध्ये कट घ्यायचा असेल कुठं तर एंडोन्यूक्लिएज. आणि आपल्याला कात्री लावून आवश्यक तेवढाच याचा तुकडा काढायचा आहे. समजा इथं कात्री लावून आपण आवश्यक तेवढा तुकडा काढलाय. अशा प्रकारे गरज असेल तेवढाच तुकडा वेगळा करायचा असेल तर त्याच्यासाठी वापरलं जातं रिस्ट्रिक्शन एन्झाईम, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. जेवढा पाहिजे तेवढा तुकडा केला जातो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज या एन्झाईमच्या मदतीने. आता रिस्ट्रिक्शन एन्झाईम वर आपण नंतर चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतरच थर्ड एन्झाईमचा ग्रुप इथं यूज केलेला आहे. काय? पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन ऑफ डीएनए. याच्यासाठी डीएनए पॉलिमरेज हे एन्झाईम यूज केलं जातं. मग आपल्याला माहिती आहे डीएनए पासून आणखी डीएनए बनवायचं असेल तर त्याच्यासाठी डीएनए पॉलिमरेज एन्झाईम आवश्यक आहे. त्यासाठी डीएनए पॉलिमरेज एन्झाईम आवश्यक आहे. परंतु आपल्याकडे समजा आरएनए असेल त्याच्यापासून डीएनए बनवायचं असेल तर आपल्याकडं आरएनए आहे, समजा हे आरएनए आहे आणि याच्यापासून आपल्याला कॉम्प्लिमेंटरी डीएनए बनवायचं आहे तर त्याच्यासाठी हे एन्झाईम चालणार नाहीये. आरएनए डीएनए पासून आरएनए बनवायची प्रोसेस ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. कोणती प्रोसेस आहे ती? ट्रान्सक्रिप्शन. Synthesis of mRNA from DNA template is called as transcription. झालंय आपले. जो जीन आहे, जो सिस्ट्रॉन आहे तेवढ्याच भागाची एमआरएनएच्या फॉर्म मध्ये कॉपी बनवणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन.
आणि जशी कॉपी बनलेली आहे तशा प्रकारे अमिनो ऍसिड आणून जोडून 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 पॉलीपेप्टाइड चेन बनवणं म्हणजे ट्रान्सलेशन. आता ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस माहिती आहे आपल्याला, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये आपण काय करतोय, डीएनए पासून एमआरएनए बनवतो. परंतु इथं काही ठिकाणी आपल्याला आरएनए पासून डीएनए बनवावं लागतं. जर आपण आरएनए पासून डीएनए बनवत असलो तर या प्रोसेसला म्हणायचं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. डीएनए पासून एमआरएनए बनणं म्हणजे ट्रान्सक्रिप्शन आणि आरएनए पासून कॉम्प्लिमेंटरी डीएनए बनणं, या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. मग रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम पाहिजे. मग इथं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम सुद्धा यूज केलं जातं. हा तिसरा एन्झाईमचा ग्रुप झाला डीएनए पॉलिमरेज किंवा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्यानंतर चौथ्या एन्झाईमचा ग्रुप आहे डीएनए लायगेज. महत्वाचं एन्झाईम आहे. लायगेज बद्दल आता तुम्हाला माहिती आहे. मला सांगा, जे डीएनए रिप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये दुसऱ्या बाजूला डिस्कंटिन्यू स्ट्रँड बनलं, लॅगिंग स्ट्रँड बनलं, ओकाझाकी फ्रॅगमेंट 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 फ्रॅगमेंटनी बनलेलं आहे. नंतर डीएनए पॉलिमरेज 1 न काय केलं, त्यातले मधले आरएनए प्रायमर जे आहेत, बरेच प्रायमर असतात ना त्यात, तर ते आरएनए प्रायमर सगळे रिमूव्ह केले. रिमूव्ह केल्यानंतर हे सगळे स्ट्रँड तुकडे 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 जोडण्याचं काम कुणी केलं, डीएनए लायगेज. म्हणजे 3' आणि 5' एंड दोघांचे जोडण्याचं काम कोण करतं, तर डीएनए लायगेज हे एन्झाईम करतं. त्याला सीलिंग एन्झाईम आपण म्हणतो. त्याला सीलिंग एन्झाईम म्हणायचं. काही वेळा क्वेश्चन विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट एज अ बायोलॉजिकल ग्लू? डिंक. बायोलॉजिकल डिंक ग्लू म्हणून कोणतं एन्झाईम काम करतं असा क्वेश्चन आपल्याला विचारला तर सीलिंग एन्झाईम किंवा डीएनए लायगेज ऍक्ट एज अ बायोलॉजिकल ग्लू. ज्याप्रमाणे आपण काही चिटकावण्यासाठी डिंकाचा वापर करतो तशा प्रकारे डीएनएचे तुकडे, हे तुकडे जोडण्याचं काम लायगेज करतो. सीलिंग एन्झाईम आहे. तुकडे करण्याचं काम करणारं कोण आहे? एंडोन्यूक्लियस, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे. त्यालाच आपण रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसला बायोलॉजिकल सीजर, मॉलिक्युलर सीजर, कात्री आहे. डीएनए कट करणारी कात्री कोणती, तर रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स जे आहेत ते डीएनए कट करणारी कात्री आहे. मग क्वेश्चन यावर असा विचारला जाऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट एज अ मॉलिक्युलर सीजर? मॉलिक्युलर सीझर म्हणजे कात्रीचं काम कोण करतं, डीएनए कट करायचं काम कोण करतं, तर हे रिस्ट्रिक्शन एन्झाईम करतात. आणि फिफ्थ ग्रुप एन्झाईमचा इथं आहे
तो आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. एखादा डीएनए मॉलिक्यूल असेल, समजा त्याचं 3' एंड आहे आणि हे 5' एंड आहे, तर 5' एंडला इथं फॉस्फरस असतो. आणि मग जर आपण अल्कलाइन फॉस्फेटेज वापरलं नाही तर हा डीएनए मॉलिक्यूल काय होतं, सर्क्युलर होऊ शकतो. सर्क्युलर होऊन ते जोडू शकतो. मग याचं सर्क्युलरायझेशन होऊ नये, हा सरळ राहावा असं वाटत असेल तर त्याला काय केलं पाहिजे, हा फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला पाहिजे. हा फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह केला पाहिजे. आणि मग अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम 5' ला जो फॉस्फेट ग्रुप आहे तो रिमूव्ह करण्याचं काम करतो. आणि त्याच्यामुळं डीएनए सरळ राहतं, सर्क्युलर होत नाही. सो व्हॉट इज द रोल ऑफ अल्कलाइन फॉस्फेटेज? नाउ क्वेश्चन मे आस्क. It prevents the recircularization by removing phosphate group from 5' end. तर असे हे 5 एन्झाईमचे ग्रुप आपण इथं स्टडी केलेले आहे. पहिला ग्रुप आहे लायसिंग एन्झाईम. त्यामध्ये बॅक्टेरियल सेल असेल तर लायसोझाईमचा वापर केला. प्लांट सेल असेल तर सेल्युलेज पेक्टिनेजचा वापर, सेल्युलेज आहे पेक्टिनेज आहे त्याचा वापर केला. ॲनिमल सेल असेल तर फक्त प्रोटीएज आणि लायपेजचा वापर केला, कारण लिपिड आणि प्रोटीन त्यांनीच मेम्ब्रेन बनलेला आहे. त्यामुळे मेम्ब्रेन डिझॉल्व्ह करायला सगळीकडे हे वापरणार. फंगल सेल असेल तर कायटिनेजचा वापर केला. हे सेल डिझॉल्व्ह करून, सेलचा वॉल किंवा मेम्ब्रेन डिझॉल्व्ह करून त्यातला डीएनए काढून घेण्यासाठी ही प्रोसेस केली जाते लायसिंग एन्झाईमच्या मदतीने. नंतर सेकंड ग्रुप आहे न्यूक्लिएज. तर टर्मिनल न्यूक्लिओटाइड ब्रेक करायचा असेल, कट करायचा असेल तर एक्झोन्यूक्लिएज. मध्ये कट घ्यायचा असेल तर एंडोन्यूक्लिएज. आणि ठराविक ठिकाणी कट घ्यायचा असेल तर कात्री वापरायची. कोणती? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. थर्ड एन्झाईमचा ग्रुप इथं यूज केला डीएनए पॉलिमेरेज. जर डीएनएच्या कॉपीज आपल्याला करायच्या असतील, जे डीएनए मिळवलंय, जो जीन मिळवलाय त्या जीनच्या कॉपीज आपल्याला बनवायच्या असतील तर आपल्याला डीएनए पॉलिमेरेज एन्झाईम वापरावं लागेल. आणि जर आरएनए पासून डीएनए बनवायचं असेल तर त्याला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम त्यासाठी यूज केलं जातं. हा थर्ड एन्झाईमचा ग्रुप झाला. फोर्थ ग्रुप आहे डीएनए लायगेज सीलिंग एन्झाईम बायोलॉजिकल ग्लू. आणि फिफ्थ ग्रुप आहे अल्कलाइन फॉस्फेटेज. It prevents the recircularization of DNA by breaking phosphate group from 5' So all these are enzymatic tools used in genetic engineering. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये जे 4 महत्वाचे टूल आहेत त्यातलं पहिलं एन्झाईमचं टूल याप्रमाणे यूज केलेलं आहे. जेवढे हे टूल आपण स्टडी करणं हाच या चॅप्टरचा मेन पार्ट आहे. 80% चॅप्टर इथंच आहे टूल्स वरती. बाकी पार्ट सोपा आहे एकदम. उद्याच्या लेक्चरला आपण याचं पुढचं टूल स्टडी करू, व्हेइकल डीएनए और वेक्टर डीएनए. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला नोट्स टाकतो मी.